प्रवासाला निघताना या 5 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू सोबत ठेवा. कधीच अपघात होणार नाही. प्रवासाला कुठलेही संकट येणार नाही. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्याच आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा विषय खूप खास आहे. आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा काही काळजी घेतोच, पण काही आध्यात्मिक वस्तू अशा आहेत की त्या सोबत नेल्यास प्रवासातील अडथळे दूर होण्यास मदत होते आणि संकटकाळी दैवी शक्ती आपले रक्षण करते. विशेषतः स्वामी सेवेत असणाऱ्यांसाठी या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. प्रवास लांबचा असो, रात्रीचा असो, स्वतःच्या गाडीतून, ट्रेनने किंवा देवदर्शनासाठी या 5 वस्तू सोबत ठेवणे शुभ मानले जाते. 1. गुरुचरित्र ग्रंथ. श्री गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ मानला जातो. दत्त महाराजांच्या लीलांचे वर्णन यात आहे. हा ग्रंथ सोबत असल्यास जणू दत्तस्वरूप आपल्याबरोबर आहे अशी श्रद्धा आहे. अनेक भक्तांना संकटकाळात याचा अनुभव आलेला आहे. 2. स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत हा लहान आणि सोयीस्कर ग्रंथ आहे. मोठा गुरुचरित्र ग्रंथ नेणे शक्य नसल्यास हा ग्रंथ सोबत ठेवावा. यात स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांचे वर्णन आहे आणि त्यांच्या कृपेचा अनुभव भक्त घेतात. 3. कुलदेव कुलदेवीचा फोटो. घरातील देवघरात जर कुलदैवताचा छोटा फोटो असेल तर तो प्रवासात सोबत ठेवावा. प्रवासाला निघताना कुलदेवता आणि कुलस्वामिनींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. उदाहरणार्थ, तुमचे कुलदैवत खंडोबा असेल किंवा अन्य कोणती कुलदेवी असेल तर त्यांची स्मृती सोबत ठेवणे मंगलकारक मानले जाते. 4. दुर्गा सप्तशती ग्रंथ. दुर्गा सप्तशती हा देवीचा अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे. विशेषतः कुलदेवीवर श्रद्धा असल्यास हा ग्रंथ सोबत ठेवावा. देवीची कृपा संकटातून रक्षण करते अशी भक्तांची भावना असते. 5. पवित्र वनस्पती, तुळस पान. प्रवासात 1-2 तुळशीची पाने सोबत ठेवणे शुभ मानले जाते. तुळस पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते. ती संरक्षणाचे प्रतीक आहे. या सर्व वस्तू श्रद्धेने आणि स्वच्छतेने सोबत ठेवल्यास मानसिक धैर्य, सकारात्मकता आणि देवावरचा विश्वास अधिक दृढ होतो. श्रद्धा आणि नामस्मरण हीच खरी शक्ती आहे. कुलदेव म्हणून, कारण बघा, आपली आई किंवा वडील जसे आपल्या सोबत असतात तसेच आपले कुलदेव कुलदेवी हेही आपल्या रक्षणासाठी असतात. प्रवासाला निघताना त्यांना नमस्कार करावा आणि त्यांचा छोटासा फोटो किंवा संबंधित ग्रंथ आपल्या बॅगेत ठेवावा. या पद्धतीने तुम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊ शकता. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे महाराजांचा छोटासा फोटो. आपल्या घरात जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो प्रवासात सोबत ठेवावा. प्रत्यक्ष महाराजच आपल्या सोबत आहेत अशी भावना ठेवावी. जेव्हा आपण त्यांचा फोटो सोबत घेतो तेव्हा ते आपल्याबरोबरच आहेत असा विश्वास मनात दृढ होतो. प्रवासाला निघताना एक महत्त्वाची गोष्ट अवश्य करावी. महाराजांना मुजरा करावा. त्यांना विनंती करावी, माझ्यासोबत चला, माझ्या यात्रेत सोबत रहा. आपण ज्या तीर्थक्षेत्री किंवा कामासाठी जात आहोत तिथे त्यांच्या कृपेने सर्व काही सुरळीत होवो अशी प्रार्थना करावी. अनेकदा प्रवासात एखाद्या गाडीवर, भिंतीवर किंवा कुठेही महाराजांचे चित्र किंवा स्वामी असे नाव दिसते. तो एक संकेत आहे की महाराज आपल्या सोबत आहेत असे श्रद्धेने मानले जाते. बऱ्याच भक्तांना असे अनुभव आलेले आहेत. आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची 5वी वस्तू म्हणजे पांढरीची काठी. ही एक पवित्र वनस्पती मानली जाते. दिंडोरी येथे उपलब्ध असते. विशेषतः दिंडोरी येथील केंद्रांमध्ये ती मिळते. शक्य असल्यास दिंडोरीला जाऊन ती आणून घरात ठेवावी. प्रवासाला जाताना ही पांढरीची काठी सोबत ठेवावी. मनात भीती असेल,
रात्रीचा प्रवास असेल किंवा कुठल्याही अज्ञात संकटाची शंका वाटत असेल तर ही काठी संरक्षण देते अशी श्रद्धा आहे. गाडीत, पर्समध्ये किंवा खिशात सहज ठेवता येते. चारही वस्तू नेणे शक्य नसेल तरी किमान पांढरीची काठी तरी सोबत ठेवावी. घरातून बाहेर पडण्यापूर्वी महाराजांना नमस्कार करून माझ्यासोबत चला अशी विनंती करावी आणि मगच प्रवास सुरू करावा. श्रद्धा, विश्वास आणि नामस्मरण हीच खरी शक्ती आहे. अनेकांना या वस्तूंचे अनुभव आलेले आहेत. आता या वस्तू नेल्याने काय होते तर आपल्या बरोबर महाराजांची कृपा आणि आशीर्वाद असतो. त्यांच्या कृपेने आपण सुखरूप आपल्या घरी परत येतो. अनेक ठिकाणी अपघात होतात पण एखादी व्यक्ती वाचते. त्यामागेही देवाची कृपा आणि अध्यात्माची एक अदृश्य कडी कार्यरत असते अशी श्रद्धा आहे. आपल्या आयुष्यात अडचणी येतात, संकटे येतात, पण अध्यात्माची जोड असेल तर त्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते. म्हणून या वस्तूंमधून जी वस्तू तुम्हाला शक्य आहे ती सोबत नक्की घ्यावी आणि त्यानंतरच घरातून प्रवासासाठी बाहेर पडावे. गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे या वस्तू श्रद्धेने आणि विश्वासाने सोबत ठेवाव्यात. ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. सांगितलेली सर्व माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.